सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाका सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली असून विरोधी पक्ष सुद्धा या प्रकरणी आक्रमक झाला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। टोलचं नोटिफिकेशन आता आलेलं आहे। मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या संपर्कात व्यापारी समाजाचे जे प्रमुख आमचे संजय सावंतजी, जिल्हा व्यापारी समाजाचे प्रमुख संजय सावंतजी माझ्या संपर्कात आहे। मी आमदार होतो तेव्हा जिल्हावासियांवर टोल लागायला दिला नाही, म्हणून टोल अगर चालू पण झाला तर MH07च्या कुठल्याही गाड्याला टोल लागणार नाही। मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, चिंता करू नये। दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासियांना आश्वासन दिले आहे की मी आमदार होतो तेव्हा जिल्हावासियांवर टोल लावायला दिला नाही। मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असून ओसरगाव टोल सुरू झाला तरी MH07 पासिंगच्या गाड्यांना टोल लागणार नाही। पालकमंत्री नितेश राणे यांनी टोल संदर्भात जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं स्वागत करतो आणि पालकमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो। जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातना टोल माफी मिळाली तर सिंधुदुर्गवासी आंदोलन का करणार आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे आमची मागणी तीच आहे की गेले 10 ते 12 वर्ष या महामार्गाचं काम सुरू आहे। अनेक अपघात झालेत आणि अजूनही मुंबई गोवा मार्ग पूर्ण झाला नाही आहे। त्यामुळे हा टोल नाका सुरू करू नये आणि त्याचबरोबर हा टोल नाका सुरू करताना जर पालकमंत्र्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली की टोल माफीची सिंधुदुर्गवासियांना, तर आमचा त्यांना पाठिंबा राहील आणि ही भूमिका जी घेतली आहे ती मात्र प्रत्यक्षात येऊन देत एवढीच अपेक्षा आमची आहे। तर पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीवरील भूमिकेचे ठाकरे गटाचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांनी स्वागत करताना पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे। सिंधुदुर्गवासियांना जर टोल माफी मिळाली तर सिंधुदुर्गवासी आंदोलन का करतील? त्यामुळे आमची मागणी तीच आहे की गेले 10 ते 12 वर्ष या महामार्गाचे काम सुरू असून याचे काम पूर्ण झालेले नसून हा टोल सुरू करू नये। जर हा टोल सुरू करताना पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासियांना टोल माफीची सकारात्मक भूमिका घेतली तरी आमचा त्यांना पाठिंबा राहील, मात्र ही भूमिका प्रत्यक्षात येऊ दे ही आमची भूमिका आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।